रोडवर आपले रिक्षावाले एवढे नियम तोडतात ना खतरनाक. बरे बायको म्हणली मला 2,000 केल्याशिवाय घरी येऊ नको. तर बऱ्याच जणांना जे नवीन लोक असतील त्यांना मीटर पासिंग कुठं होतं माहित नाही. आणि आता जे वाढलेलं मीटर आहे 3 रुपयांनी जे वाढलंय, तर त्याच्या आता तुम्हाला मीटर कॅलिब्रेशन करावं लागेल. Babe, I don't even care if we stay home, put our to-do list on ice. Crank the AC to 79 and make a little island right here. And there ain't a palm tree in sight, but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, I'll be. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, समोर बघा ऍक्सिडेंट झालेला आहे गाडीचा कसा. आणि या गाडीचं तर काय मारुती सुझुकी एर्टिगा आहे. आणि दुसरी गाडी जी झाली आहे ती आहे इथं नेक्सॉन टाटाची. तर त्या गाडीची कंडिशन पण बेकार झालेली आहे. पण ह्या गाडीचं बघा तुम्ही, पूर्ण गेलेली आहे गाडी, डॅमेज आहे पूर्ण. त्यामुळे गाड्या घेताना विचार करून घ्या मित्रांनो. हे अशा मारुती सुझुकीच्या गाड्या एकदम काय अवघड आहे त्यांचं काम. आणि पण टाटाच्या गाडीचं पण बऱ्यापैकी एअरबॅग खुललेले आहेत आणि टायर पण गेलेले आहे पूर्ण, चासी विसी. तर जाऊ द्या, होत असते, रोड आहे, ऍक्सिडेंट होणारच. तर बघा मित्रांनो, आता मी 1.5 किलोमीटर कस्टमरला घ्यायला आलो होतो खरा, पण कस्टमरने कॅन्सल केली आहे गाडी. तर आता अशा मला सांगा, अशा टायमात काय करायचं सांगा. तर मग 1.5 किलोमीटर हा मी कसंच आलो फ्री मध्ये. काय आईच्या गावात सकाळ सकाळ असं झालं की लय डोक्याला ताप. आणि मग जर समजा असंच जर ड्रायव्हरनी कॅन्सल केले तर कस्टमर लोकांना लय वाईट वाटतं. मग जाऊ द्या, जाऊ द्या, काय करू शकतो, शेवटी आपल्या काय हातात नाही, आपल्या कामाचा भाग येतो. दुसरी ट्रिप सोडली आपण आकुर्डी रत्नालोक हॉटेलच्या इथे. कंटिन्यू तुमचा भाऊ पळतोय आणि आता जवळजवळ 2 तास झाले गाडी कंटिन्यू चालू आहे आपली. आणि कंटाळा पण आलाय. कंटाळा म्हणजे कसं की रोडवर एवढे खड्डे आहेत ना, स्पीड ब्रेकर खड्डे, गाडी आदळतीये, मणक्याला त्रास होतोय. अवघड आहे, रोडवरची सिच्युएशन अवघड आहे. रोडवर आपले रिक्षावाले एवढे नियम तोडतात ना खतरनाक. बरेचसे जण काय वाटतं का काय माहिती, सिग्नल तोडतात, धडाधड तोडतात. बाकीचे येडे म्हणून थांबलेले आहेत हे लोक, रिक्षावाले आपले कट मारून निघून जातात. दुसरं म्हणजे बघत नाहीत, मागं पुढं नाही, इंडिकेटर नाही द्यायचं, काय नाही द्यायचं. लोक उगाच शिव्या देत नाहीत आपल्याला. तर असं नाही करायचं मित्रांनो, जरा नियम पाळा. तुमच्यामुळं अख्खे रिक्षावाले शिव्या खात असतात. जे नियम बियम पाळतात ना ते पण शिव्या खातात. तर बघा, जरा डोक्यावर मनावर घ्या जरा. बायको म्हणली मला 2,000 केल्याशिवाय घरी येऊ नको. तर आता 9:15 वाजलेत, मला आता असं वाटतंय की आताच घरी जावं. एवढं थकलोय ना मी. 7 वाजल्यापासून आपली गाडी पळतीये आणि आता 2.5 तास होत आलेले आहेत आणि गाडी कंटिन्यू पळतीच आहे आपल्या. लहान लहान ट्रिपा मारतोय आणि अक्षरशः नको नको झालंय. कारण लहान लहान ट्रिपा मारून तुम्ही लवकर थकता. पण आपल्या गाडीचं कसं आहे की थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी लांब ट्रिपा घेत नाहीये. तर गाडीचं काम करावं लागल. नाहीतर मग हे असं लहान लहान ट्रिपा 57, 58, 60, 70 अशा ट्रिपा माराव्या लागतील आणि काय धंदा लवकर कव्हर होत नाही. बघूया काय होतंय, किती दिवस अजून गाडी काम राहते आपलं. कस्टमर मला काय म्हणतोय, पैसे द्यायच्या अगोदर म्हणते 30 रुपये दे. अरे म्हणले 100 तरी ते अगोदर. हा देतो देतो म्हणलं. असे कस्टमर अगोदर 30 रुपये, पैसे द्यायच्या अगोदरच मला म्हणतो 30 रुपये दे. वा म्हणलं.
एक कस्टमर आहे ना प्रेग्नेंट होतं आणि हॉस्पिटलमधून आपण स्टेशनला सोडलं यांना. तर मी खूप त्यांनी काय मला सांगितलं नाही की हळू चालवा. तरी पण आपण एकदम सांगण्याचा मुद्दा काय आहे की रस्त्यावर एवढे स्पीड ब्रेकर, त्या व्हाईट पट्ट्या आहेत त्या आणि खड्डे आहेत दुसरं म्हणजे ठीक आहे. आणि याच्यामधून गाडी काढणं म्हणजे चालवणं आणि ते मागच्याला त्रास होणारच 100%. प्रेग्नेंट बायांना हा जास्त त्रास होतो मित्रांनो. तर हे गव्हर्नमेंटला नाही दिसत कधीच. गव्हर्नमेंटला काही देणं घेणं नाहीये की रस्त्यावरचे खड्डे बुजवायचे, हे स्पीड ब्रेकरची किती स्पीड ब्रेकर पाहिजे एका रस्त्यावर त्याचे पण मित्रांनो लिमिट आहे काहीतरी. आणि स्पीड ब्रेकर पण कसं पाहिजे त्याचं पण काहीतरी आहे ना स्ट्रक्चर. तुम्ही उठसूट कसे स्पीड ब्रेकर, त्याला लांबी ना उंची काय, मग असे लोकांना त्रास होणारच. पण आता काय करू शकतो, शेवटी आपण बोलू शकतो बस. सगळंच ह्यांच्या हातात आहे. Outside corner store, greeted by some folks I've never seen before. This time I हे कस्टमर मला आहे ना नक्की 1 स्टार देणार आहे. आता मी असं का म्हणतोय, कारण तुम्हाला सांगतो रोडवर येताना एवढे खड्डे होते आणि त्याच्यात आपली गाडी अशा आदळत होते ना, अक्षरशः मला लाज वाटत होती. चुकी आपली नाहीये मित्रांनो, आपल्या गाडीचे शॉकअब्झर, टायर सगळं व्यवस्थित आहे, पण रोडवर आहेत असे खड्डे, त्याच्यामुळं काय करू, मी काय करू शकतो. पण जाऊ दे, आता दिला तर दिला, काय आहे आपल्याला, ठीक आहे. दुसरं म्हणजे पाऊस असा बी नाही की जास्त पडतोय, असं पाणी शिंपडल्यागत पडतोय, त्याच्यामुळे वायपर सारखा चालू ठेवावा लागतो. एक तर ब्लर ब्लर दिसतं. मग माझी काच एक तशी आहे, फुल काच नाहीये तुमच्यासारखे. तर त्याच्यामुळे वायपर चालूच ठेवावं लागतंय. तर ते परवडणार नाही असं. आता पाऊस जास्त आला तर परवडतं ते वायपर चालवायला. एवढं एवढंसं पाणी शिंपडल्यागत पडतंय, त्याला वायपर चालू ठेवायचं. 7 वाजता आज आपण चालू केलं होतं आणि आता जवळजवळ 10:30 वाजलेले आहेत. 3.5 तास झालेले आहेत आणि आपण आता 15वी ट्रिप उचललेली आहे मित्रांनो. ही ट्रिप आहे सुविधा नर्सिंग होम पासून रावेतची आणि बघूया किती पैसे भेटतात ते. तर 15वी ट्रिप आहे. विचार करा मित्रांनो, कशा ट्रिपा मारलेल्या आहेत. तासाला 3 ट्रिप आपण कंप्लीट केलेल्या आहेत. रावेत सारख्या भागात जिओची रेंज का गायब होती काय माहिती. चला आता हे बंद करून टाकून गॅस भरायला जातो. वैताग आला मला, हे उबेरची ट्यून वाजून ऐकून आहे ना, आता वैताग आला. आता मी सीएनजी भरायला जातो आरामात. हे बंद करून आयडी बंद करून टाकतो आता. थोडंफार भूक पण लागली, काहीतरी खावं लागेल, नाही तर मग मला आता घरी पळावं लागेल. नाही तर घरी अजून आपल्याला 2 तास काम करायचंय, त्याच्यामुळे काहीतरी बाहेरच खाऊन घेतो. सीएनजी बसलाय 4 किलोचा, 386 रुपयाचा सीएनजीच बसला आपल्या गाडीत. तर आता करतो चालू, काहीतरी पोटा पाण्याचं बघतो, थोडं नाश्ता स्नॅक्स, आणि मग परत चालू करत. सकाळपासून भक्ती शक्तीला आपला 3रा राऊंड आहे. तर लोकल ट्रिपा मारल्यामुळे हे असं होतं, एकाच जागेवर आपण 2दा 3दा 4दा. आज नशीब मेट्रोला गेलो नाही, नाहीतर मेट्रोच्या पण आज नशीब मेट्रोला नाही गेलो. आणि नाहीतर काल तर आपण जवळजवळ 4 वेळा मेट्रोला जाऊन आलो होतो. 100-90 करत करत चांगला धंदा झालता काल पण. तर आता राशनच्या दुकानात आलो होतो मी आणि तिथे एक लेडीज साखर घ्यायला आलती. आता हे साखर डायरेक्ट दुकानदार म्हणला नाहीये, म्हणला साखर. आता काय सांगतो तुम्हाला, प्रॉब्लेम काय झालेला आहे की अव्वाच्या सव्वा रेट लावलेला आहे साखरचा वरतूनच. म्हणजे की मालच नाही त्यांच्याकडं. एका साईडला तुम्ही इथेनॉल बनवता आणि मग हे साखरचा भाव असं वाढणारच. शॉर्टेज आहे साखरेचं. तर जवळजवळ आता 70 रुपये काय 80 रुपये साखर किलो झालेली आहे. पण आता ते पण भेटत नाहीये. तरी अजून लागतील 1-2 दिवसात म्हणजे रेट तर वाढणारच आहे, डबल रेट होणार आहे आता साखरेचा. कारण स्टॉकच नाहीये. इथेनॉल करत 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 इथेनॉलच बनवायला लागले सगळे साखर कारखाने. आणि काय आता जाऊ द्या, काय बोलणार शेवटी. आपण तर काय बोलणार, आपण बोललं की लोक म्हणते अरे तू तर बीजेपीचा आहे. आपण काय बोललो तर लोक काय म्हणतात की अरे हा तर काँग्रेसचा सपोर्टर आहे, हा हिंदूंच्या विरोधात बोलत असतो. काही संबंध नाहीये. साखर वाढली का नाही सांगा, आता साखर खाणंच सोडून द्यायचं. असं बी नाही साखर वाढली तर गुळ खाता येईल, गुळ पण महागच आहे.
सकाळी आपण 7 वाजता आलो होतो आणि आपण 12 वाजेपर्यंत जवळपास 1100 रुपयाचं काम केलं होतं. आता 3 वाजलेले. आता पहिली ट्रिप उचलली आपण 60 रुपयाची, जी आहे सर्व्हर कॉलनी. तिथून आपल्याला ड्रॉप करायचंय चाफेकर चौकात. तर 60 रुपये भेटणार आहेत आपल्याला. मी म्हणलं चला सुरुवात करूया. मी मोठ्या ट्रिप्स उचलणार होतो, पण म्हणलं सुरुवात करूया. कसं आहे की जी येते ती मारली ना तर धंदा होतो, नाहीतर मग मोठ्या ट्रिपची आस आपण वाट बघणार आणि मग येणार नाही, मग धंदा होणार नाही, असं होतं. 60 रुपये या ट्रिपचे भेटलेले आहेत आपल्याला आणि 3 किलोमीटरचा डिस्टन्स होता मित्रांनो. तर आता इथून बघूया, आता जरा पुढे जाऊन थांबतो आणि तिथून ट्रिप एखादी घेऊन जातो. तर बऱ्याच जणांना, जे नवीन लोक असतील त्यांना मीटर पासिंग कुठं होतं माहित नाही. आणि आता जे वाढलेलं मीटर आहे 3 रुपयांनी जे वाढलंय, तर त्याच्या आता तुम्हाला मीटर कॅलिब्रेशन करावं लागेल. तर मीटर कॅलिब्रेशन म्हणजे काय असतं सांगतो तुम्हाला थोडक्यात, की आरटीओ मान्यताप्राप्त मीटरचे जे दुकान असतात तिथं जायचंय तुम्हाला आणि तिथं मीटर काढून द्यायचं आहे. जे तुम्हाला एक सॉफ्टवेअर मारून देईल आणि त्या सॉफ्टवेअर मारायचे 800-1000 रुपये काहीतरी घे. तर तो तुम्हाला करून देणार. आता 17 रुपये पर किलोमीटर आहे ना, मग तो 20 रुपये पर किलोमीटर करून देणार. आणि पहिला मीटर जो 25 आहे तो काय 30 का 30 का काहीतरी अंदाजे सांगतो मला, आता ते लक्षात नाही माझ्या. ते करून देणार. ठीक आहे. मग ते तुम्हाला ती पावती पण देणार एक छोटीशी. ती पावती घेऊन तुम्हाला आरटीओ मध्ये जायचं. तुमचा मीटर सील करून देणार, तो पॅक करून देणार आणि आरटीओ ला जाऊन तिथं मीटर पासिंग करून घ्यायचं आहे. तर 6 महिन्याची मुदत आहे याला. आता 6 महिन्याच्या अगोदरच करून घ्या, कारण तुम्ही जर मीटरने चालवत असाल तर तुमचं नुकसान नको व्हायला. जर मीटरने चालवत असाल तर सगळ्यांनाच करायचं आहे ते. पण आता कसं आहे की गर्दी लय होणार तिथं, कारण आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये मला माहित असलेली फक्त 2 ठिकाणं आहेत. एक जुन्या आरटीओच्या बाजूला एक आहे आणि आपल्या एक चिंचवडचं ते काय ते म्हणतात त्याला, पोस्ट ऑफिसच्या अलीकडे एक जण आहे, तो एक करतो. 2च मला माहिती आहे, बाकीचे पुण्यात असतील. तर हे मीटर कॅलिब्रेशन करून घ्या लवकर, नाहीतर नुकसान होणार तुमचं. आता मी काय ओला उबेर मारतो, त्याच्यामुळं मला काही एवढं गरज पडत नाही. पण ठीक आहे, मी एवढी गर्दी करण्यापेक्षा मी आरामात करणार आहे. तर करायचं तर सगळ्यांनाच आहे. तर करून घ्या मित्रांनो मीटर कॅलिब्रेशन. सकाळपासून असा रेप 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 पाऊस पडतोय. आता हा थोडा मोठा तरी आहे. हा पाऊस थोडा मोठा तरी आहे, नाहीतर सकाळपासून नुसता रेप रेप पाणी पडल्यावर आणि पाऊस पडत होता. तर हा चिंचवडचा लिंक रोड आहे मित्रांनो. तर इथं थांबलेलो आहे. इथून ट्रिप पडत होती एक मेट्रोची, पण नको म्हणलं मेट्रोला आता. आता ही जी ट्रिप सोडली का, त्या पोराला मी चाफेकर चौकातून घेतलं होतं आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र होता. तर त्याचा मित्र काय म्हणतोय माहितीये का, माझ्या तोंडासमोर म्हणतोय त्याला, की अरे इथून शेअरिंग जाते 10 रुपयात, पण तू उबेर बुक केली का? त्याला ओरडायला लागलं की तू विचार करत नाही, काय नाही, डायरेक्ट बुक करतो. आणि हे पण कन्फ्युज झालं, अरे इथून 10 रुपये जाते, मग मी याला 45 का देऊ? हे कस्टमर, त्याला सांगितलं मी, अरे हे 4-5 जण घेतल्याशिवाय नाही गाडी काढत. आणि मग परत काय म्हणलं त्याला मी, हा तो रोडवर सोडणार, मी तुला आतमध्ये सोडणार 45 रुपयात. मग गप्प बसला. तर असं मला असं वाटलं की मी आता पहिल्यांदा कस्टमरला कन्व्हिन्स केलेलं आहे, नाहीतरी आलं नसतं तरी काय फरक पडला असता. त्यांच्याकडे 2 स्ट्रोक गाडी आहे, त्यांच्यासाठी हे ऑइल चांगलं आहे बघा मित्रांनो. आणि याचं नाव मी जागून ठेवतो, HP नाव आहे याचं, HP ऑइल. अर्धा लिटर 110 रुपयाला. तर चांगलं ऑइल आहे आणि परवडतंय. मी आता पिंपरी चिंचवड आयुक्तालय आहे चिंचवडमध्ये, तुम्हाला माहित असेल, तिथं होतो. तिथून ट्रिप पडली होती मला आणि 700-800 मीटरची होती, 45 रुपये. पण मी विचार केला हे पोलिसाची असेल आणि पोलिसांकडून मी एवढ्या कमी डिस्टन्सचे 45 रुपये कसे घेऊ. त्याच्यामुळे मी केले कॅन्सल आणि 100% ती पोलिसाचीच ट्रिप होती मित्रांनो. गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला. हे आयुक्तालय, तिथं कोणीही नाही, मला समोरून दिसतंय तिथं पोलिस थांबलेली आहेत. त्यांच्यापैकी एकाने बुक केले, मी केले कॅन्सल आणि आलो युटर्न मारून परत. कसं आहे की एवढे 45 रुपये, ते पण 700-800 मीटरला कसे घ्यायचे, ते मी विचार केला. म्हणलं नको, आपल्याला ते फंद्यातच पडायचं नाही. तर जाऊ दे, कॅन्सल केली. आणि आता एक दुसरी ट्रिप उचललेली आहे आपण. आता ही 1.5 किलोमीटरला 45 रुपये आहे. सकाळपासून मी अशाच मारतोय आणि त्याच्यामुळे मला उबेर मोठा ट्रिप पण द्याय नाही,
काय करायचं, जाऊ द्या आता, आजच्या दिवस भागून घेतोय. 45, 50, 60, 70 मध्येच. rupees on Google Pay for business. वाकडला ड्रॉप झालेला आहे आणि 150 रुपयाची ट्रिप होती. कस्टमरनी 20 रुपये ऍड केले होते म्हणून 150 रुपयापर्यंत पोहोचले होते. तर आता इथे सगळं पॅक आहे, म्हणजे पॅक म्हणजे ट्रॅफिकमुळं येताना पण भरपूर ट्रॅफिक भेटलं मित्रांनो आपल्याला. तर आता आपण वाकड आतमध्ये जाऊ आणि तिकडून आपल्या इकडची ट्रिप उचलूया. इथं मॉलमध्ये थांबण्यात काही पॉइंट नाहीये, सगळ्या लहान लहान ट्रिपा वाजतात इथं. तर हे ब्ल्यू शर्टवालं पोरगं होतं, ते होती आपली लास्टची ट्रिप आजच्या दिवसाची. तर पोराने दिलेत आपल्याला 100 रुपये. तर झालं आजच्या दिवसाचं मस्तपैकी काम झालेलं आहे. पण या एवढा जो धंदा झालेला आहे तेवढ्यासाठी आपण खूप ट्रिपा मारलेल्या आहेत मित्रांनो. अक्षरशः तुम्हाला सांगतो 27-28 उबेर आणि ऑफलाईन पकडून 27-28 ट्रिपा मारलेल्या आहेत. सकाळी 7 वाजता चालू केलेलं, 12 वाजेपर्यंत काम केलं आणि 3 वाजता गाडी काढली. आता जवळजवळ 6:30 वाजलेले आहेत. तर विचार करा, एवढ्या ट्रिपा मारलेल्या आहेत आणि कंटिन्यू मारतोय. तर ठीक आहे, आजचा दिवस ठीकठाक गेला, चांगला गेला. आता उद्याचा दिवसाचं बघूया. आजचा दिवस गेला. तर कसा वाटला ब्लॉग मित्रांनो, नक्की कॉमेंट करा आणि लाईक शेअर करा आपल्या ब्लॉगला. दुसरं म्हणजे आपला जो ब्लॉग आहे त्याला हाईप करायचंय तुम्हाला. हाईप केलं की आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत युट्यूब प्रमोट करेल. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये.